मी अन्वेषा आचरेकर, पर्यटन व्यावसायिक, मालवण. आम्ही हे पर्यटन जे आता चालवतो, पर्यटन व्यावसायिक आहोत सगळेजण. आणि ज्या कोणी ह्या पत्रकाराने ही कोळसळ पद्धतीने जी ही काही बातमी दिली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आम्ही हे पर्यटन फार अगदी मेहनतीने वाढवतोय आणि खूप कष्ट करून ते कस्टमर येत आहेत. त्याने चुकीच्या पद्धतीने ही बातमी दिलेली आहे, कोणताही पुरावा त्याच्याकडे नसताना. तर त्या पत्रकारांनी इथे येऊन आमची माफी मागावी. आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार सर्व व्यावसायिक मिळून. कारण व्यवसाय चालू करण्यासाठी फार मेहनत करावी लागते, खूप कष्ट आहेत त्याच्यामागे. आणि कुणीतरी असं लांबून आमच्यावरती दगडफेक करावी आणि आम्ही ती सहन करावी, हे कदापि शक्य नाही आहे. त्यामुळे त्या ज्या पत्रकाराने कोणती आमच्यावरती जी टीका केलेली आहे त्यांनी त्याचे पुरावे दाखल करावेत आणि त्याने आमची येऊन माफी मागावी. मी मालवण पर्यटन व्यावसायिक दामोदर द्वारकानाथ तोडणकर. आता जी काय फेसबुक व्हॉट्सअपवरती जी बातमी पसरत आहे मालवणच्या बदनामी विरोधात, की पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी पर्यटन व्यवसाय खोटे व्यवसाय करतो अशी जी बातमी आलेली आहे, त्याचा आम्ही पूर्णपणे मालवण पर्यटन व्यावसायिक निषेध करीत आहोत. कारण याच्या पुढे सुद्धा आणि आता ठामपणे आम्ही व्यावसायिक सांगत आहोत की मालवणची बदनामी करतायत ती कुठेतरी तुमची थांबली पाहिजे. असा कुठल्याही अंमली पदार्थाचा इथे गैरवापर केला जात नाही आहे. आम्ही कसे गावावरून कस्टमर आणतोय, कसं पर्यटन वाढवतोय ते आम्हाला व्यावसायिकांना माहिती आहे. आणि किती आमचे पैसे तिकडे राहतात ते पण आम्हाला कळून चुकलेलं आहे. पण ही अशी जी बदनामी आहे, ज्यांनी कोणी जी केलेली आहे बदनामीकडे षडयंत्र जर रुचलेलं आहे ते बंद व्हावं. त्यांनी येऊन आमची माफी मागावी. ना तर आम्ही जर कोण व्यावसायिक चुपे जर हे असं काही करत असेल तर त्याने समोर येऊन आम्हाला दाखवून द्यावे की या गाडीतून असा माल येतोय म्हणून. आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आत्ताच्या आत्ता सगळे पर्यटक व्यावसायिक जाऊन करणारच आहोत. पण यापुढे असं काही जर तुम्ही गैरवर्तणूक आमच्या व्यवसायाबद्दल बोलत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही.